सोलापूरला 8 आहे, माझ्याकडे तर 36 आहे. अ, पण मला माहित आहे की पहिला वर्ष जे आहे कोणत्याही महानगरपालिकेमध्ये आपण बघितलं तर बहुतेक महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे आणि भाजपची सत्ता असल्यामुळे कोणत्याही आपण विकासात्मक कार्य त्यांच्याकडे घेऊन गेलं की त्यांना असं वाटतं आपण कोणता मुद्दा आणलेला आहे करके. तर सुरुवातीला थोडासा जेल होण्यासाठी आता आम्हाला इथेही हे सांगायचे आहे की निवडणूक संपलेली आहे, खूप महिने गेलेले आहे. आता शहराच्या विकासाच्या बाबतीत आपण हे विसरून जावं की हे कोणत्या पक्षातले, हे मी कोणत्या पक्षातला, तुम्ही. आपण सोलापूरचा विकास कसा करू शकतो, काय आहे असे मुद्दे जे एकमताने आपण निर्णय घेऊन ते आपण महानगरपालिकेमध्ये पास करता येतं. इनिशियल फर्स्ट इयर जे आहे ना, मलाही खूप माझ्या शहरामध्ये त्रास होतो की नाही यांना फंड द्यायचं नाही. सोलापूरच्या बाबतीत तर असं आहे की आम्हाला आमच्या हक्काचा जे विरोधी पक्ष नेता मिळाला पाहिजे तेही आतापर्यंत आम्हाला मिळालेलं नाही आहे. का नाही मिळालेलं आहे? तीच परिस्थिती नांदेडमध्ये आहे. नांदेडमध्ये ही आम्ही सगळ्यात मोठा विरोधी पक्ष आहे. धुलियामध्ये आम्ही सगळ्यात मोठा विरोधी पक्ष आहे. तरी सुद्धा काही ना काही अडचण तयार करून आम्हाला विरोधी पक्ष नेत्याची कुर्सी नाही द्यायची, हे जे प्रयत्न सुरू आहे. म्हणून नांदेडचे जे आमचे पार्टी आहे ते हायकोर्टामध्ये गेलेली आहे. धुलियामध्ये जे आमची पार्टी आहे ते हायकोर्टामध्ये गेलेली आहे. की विरोधी पक्षाची भूमिका लोकशाहीमध्ये किती महत्वाची असते. आज आपण बघितलं असेल की लोकसभा असू द्या किंवा विधानसभा असू द्या, विरोधी पक्ष सरकारला पाहिजेच नाही. आणि विशेषकर भारतीय जनता पार्टीला तर नकोच नको की आमचा विरोध करणारा कोणी नको आम्हाला पाहिजे. म्हणून अशी प्रकारची एक जी मानसिकता डेव्हलप झालेली आहे ते कुठेतरी संपायला पाहिजे. कारण विरोधी पक्षाची ही एक खूप महत्वाची भूमिका आहे लोकशाहीमध्ये आणि असा इन्स्टिट्यूशन्स मध्ये. म्हणून आमची अपेक्षा आहे की विरोधी पक्षानेही त्याच तत्परतेने त्यांनी काम करावं आणि जे जे लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे त्याप्रमाणे लोकांच्या विश्वासावर आपण खरे उतरतील हे आम्ही वारंवार त्यांनाही, आमच्या कॉर्पोरेटर्सलाही आम्ही वारंवार हे सांगत राहतो. लोकसभेची निवडणूक संपली, आमदारकीची निवडणूक संपली, महानगरपालिका संपलं. आता महाराष्ट्रामध्ये अनेक असे शहर आहे जिथे आम्ही पक्ष बांधणी आता सुरू केली नाही. काही शहरामध्ये आम्ही आमचे पदाधिकारी डिक्लेअर केले आणि अनेक शहरामध्ये ते आम्ही आतापर्यंत डिक्लेअर नाही केले. त्याचं कारण काय आहे की आता आम्ही सगळ्यांच्या कामाचा रिव्ह्यू घेत आहे. आता तुम्हाला उदाहरण देतो की महाराष्ट्रामध्ये तुम्हाला असेही पदाधिकारी मिळेल MIM पक्षातले जे 8-8, 10-10 वर्षापासून कोणी एक जिल्हा अध्यक्ष म्हणून बसलेला आहे, कोणी शहर अध्यक्ष म्हणून बसलेला आहे आणि त्यांची सर्वांची इच्छा होती की आम्हाला खासदारकीचं तिकीट द्या, आम्हाला निवडणूक लढायची आहे. पार्टीनं नाही दिले. आमदारकीचं तर द्यायच द्या, आम्ही निवडून येणार, पार्टीनं नाही दिले. मग कॉर्पोरेशनच्या वेळी आम्ही त्यांना सांगितलं की सुरुवात कॉर्पोरेशन पासून करू. अनेक नेते जे होते पदाधिकारी, नाही आम्ही कसा कॉर्पोरेशनचा इलेक्शन लढणार, आम्ही तर खासदारकीचे उमेदवार, आम्ही तर आमदारकीचे उमेदवार आहे करते. आम्ही कंपल्सरी केलं त्यानं आणि आम्हाला कळलं की 8-8, 10-10 वर्षापासून बसलेले जे पदाधिकारी आहे ते स्वतः आपल्या वॉर्डातून निवडून आले नाही, पण बसले होते, प्रमुख पदावर बसले होते. आता त्यांचं सगळ्यांचा रिव्ह्यू करून ते खूप आमच्यावर प्रेशर टाकत आहे कि मैं 8 साल से संभाल रहा हूं, मैं 10 साल से संभाल रहा हूं, मैं 12 साल से हूं. इम्तियाज जलील साहब, आप जब आए ना पार्टी में, मैं उससे पहले से हूं. बाबा रिझल्ट काय आणलं? पॉलिटिकल पार्टी म्हणजे रिझल्ट काय आणलं तुम्ही हे दाखवा. तुम्हाला माहित असेल की औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर मध्ये जेव्हा इलेक्शन होत होतं, इम्तियाज जलीलच्या बाबतीत कशा बहु तयार करण्यात आलं होतं. आता MIM संपली, पार्टीला विकून टाकलं, हे केलं. मागच्या वेळी आमचे 25 कॉर्पोरेटर निवडून आले होते, प्रामाणिकपणे काम केलं. तर आज 36 कॉर्पोरेटर्स आमचे त्या महानगरपालिकामध्ये MIMचे बसलेले आहे. ते जे लोक काम करतील ते राहणार, जे नाही काम करतील त्यांना आम्ही कशा देणार, कोणत्या आधारावर देणार?
तुम्ही एक कॉर्पोरेटर सुद्धा निवडून आणू शकत नाही आहे. 3 जिल्ह्यातले असे आहे की ज्यांनी माझ्याकडे तिकीट मागितलं होतं महानगरपालिकेचे. एक जिल्ह्यामध्ये खूप जुना आमचा पदाधिकारी आहे. मला असं वाटतं की माझ्या 15 वर्षापासून तो बसलेला आहे. साहब हमको 20 फॉर्म चाहिए, एबी फॉर्म चाहिए. तो मतलब 20? तो बोले हाँ साहब हम 20 फॉर्म आप दे दीजिएगा, हम जीत के लेके आ रहे. मैं बोला किती येणार? तो बोले कम से कम हम आपको 15 सीटें देंगे करके. मैं बोला नहीं पाहिजे मला 15, 5 आणू शकतं का? तो बोले 5 तो ला लूंगा करके. मी त्यांना त्यांचा पेपर, एक हात पेपर दिला त्यांच्या हातात आणि त्यांना सांगितलं की लिहा की मी 5 सीट्स नाही आणलं, 5 तर निकालाच्या दिवशी हे माझा राजीनामा समजावा. 5 तर सोडा, एकही नाही आणलं. आता घरी बसवण्याची त्यांची तयारी आम्ही सुरू करत. विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँकवेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01.